राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्धाची पातळी घसरताना आपण सतत बघतोय. पण आता एकमेकांना कार्टून कॅरेक्टर्सचा उल्लेख करून खिल्ली उडवण्याचा नवाच प्रकार घडलाय आणि हा वाद रंगलाय चक्क मित्र पक्षांमध्ये. तेव्हा अशा डिवचण्याची चर्चा तर झालीच पाहिजे. झालं असं की महायुतीमधील शिवसेनेचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नवनाथ बन यांच्या डोरेमॉन आणि नोबितावरून राजकीय वाद सुरू झालाय. वादाला तोंड फुटलं ते धंगेकरांच्या एका ट्विटने. त्यांनी भाजपच्या बन यांचा फोटो टाकत हा डोरेमॉन कोण असा खोचक प्रश्न केला होता आणि त्याचं उत्तर म्हणून बन यांनी सोशल मीडियावर धंगेकरांचा तुम्ही बावळट नोबिता असा उल्लेख केला. नंतर या दोन्ही नेत्यांमधला शाब्दिक संघर्ष कार्टूनच्या जगातून बाहेर आला आणि चांगलाच तीव्र झालाय. येत्या काळामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नक्कीच आहे. नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर देईल. माझं त्याच्यावर आता ट्विट होईल जरा उद्या. नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला. पण आता जैन मंदिर ठीक आहे, मी मान्य केलं. मी जे काय ते बोलतात ते मी आहे, ते जे काय बोलतात ते मी आहे, पण मी काय बोलतो त्याच्यावर उत्तर द्या. 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत. आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली. डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही. मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही. त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे. हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे.